झी 24 तास एक पाऊल पुढे। येवल्यामध्ये बंधारे कोरडे ठेवून पिण्याचं पाणी बोटिंग क्लबला देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला असताना टंचाई नसलेल्या अंगणगाव इथल्या बोटिंग क्लबला पाणी देणं म्हणजे दुष्काळग्रस्तांची चेष्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटते। येवला तालुक्यात यंदा फक्त 485 मिलीमीटर पाऊस पडलाय। तालुक्यातील सर्व 124 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे। पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। पालखेड डाव्या कालव्यातून तालुक्यातील 19 टंचाईग्रस्त गावातील बंधारे भरून देण्याची मागणी होते, मात्र धरणात कमी पाणीसाठा असल्याचं कारण देऊन बंधारे भरण्यात आले नाहीत। मात्र पालकमंत्री छगन भुजबळांच्या मर्जीसाठी टंचाई नसलेल्या अंगणगाव येथील बोटिंग क्लबचा तलाव आवर्तनात भरून देण्यात आला। त्यामुळे नगर परिषदेनं दुष्काळग्रस्तांची चेष्टा केल्याची टीका होते। ग्रामीण भागामध्ये जनता जनावरं पाण्यासाठी टावं फोडतायत, शहरामध्ये पाणी मिळत नाही। पिण्याच्या नावाखाली पाणी आरक्षण करून हा जो धनदांडग्यांचा व्यवसाय या तालुक्यामध्ये चाललेला आहे, खऱ्या अर्थाने आम्ही तर असं म्हणतो का आता सरकारला आणि व्यवस्थापनाला याचा जाब विचारला पाहिजे। 38 गाव नळ पाणी पुरवठा योजनेचा साठवण तलाव सुद्धा फक्त 9 दशलक्ष घनफूट पाण्यानं भरून देण्यात आला। प्रत्यक्षात मागणी 25 दशलक्ष घनफूट होती। बोटिंग क्लब तलाव मात्र मागणी नसताना 2.42 दशलक्ष घनफूट पाण्यानं भरून दिला गेला। एवढं पाणी येवला शहरासाठी 15 दिवस पुरलं असतं। तलावामध्ये 68,56,000 लिटर पाणी सोडले। 15 दिवस येवले शहराला पाणी पुरेल अशी परिस्थिती असताना आणि आज शहरामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना शहरातील लोकांना, नागरिकांना संपर्क कार्यालय मृगजळ दाखवत आहे आणि पाणीदार नेतृत्वाला पाणी दाखवण्यासाठी फक्त हा केलेला अट्टहास आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। सध्या येवल्यात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। उन्हाळ्यात ही स्थिती आणखी बिकट होणार आहे। झी 24 ताससाठी चेतन कोळस, येवला। झी 24 तास एक पाऊल पुढे।